इन्व्हेस्टमेंट करायच्या तयारीत आहात तर SIP म्हणजे काय हे पहिला समजून घ्या. SIP म्हणजे हा काही प्रोडक्ट नाहीये. SIP म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. बहुतांश लोकांच्या डोक्यामध्ये असं असतं की SIP म्हणजे फक्त आणि फक्त म्युच्युअल फंड मध्ये होते. तसं नाहीये. SIP कशात येऊ शकते ती एक प्रोसेस आहे. असे कित्येक लोक मी पाहिलेत की दर वाढदिवसाला, दिवाळी, दसरा, अक्षय तृतीया, पाडवा या सगळ्याच्या वेळेस ते एक ठराविक रकमेचं सोनं घेत असतात, चांदी घेत असतात. तुम्ही स्टॉक्स मध्येही SIP करू शकता. SIP चा गुणधर्म काय की तुम्ही स्पेसिफिक इंटरव्हलनी जर गुंतवणूक करत गेलात तर तुम्हाला रुपी कॉस्ट ॲव्हरेजिंगचा बेनिफिट मिळतो. म्हणजे लॉंगर टर्मला फायदा हा निश्चित आहे. पण बहुतांश लोकांना SIP प्रोसेस थ्रू कुठेही गुंतवणूक केली तरी फायदा होत नाही. याचं कारण आपण त्याला कंपाऊंड करायला वेळच देत नाही, रुपी कॉस्ट ॲव्हरेजिंग नीट व्हायला वेळच देत नाही. याच्यामुळे आपला तेवढं कंपाऊंडिंगचा बेनिफिट होत नाही. तर कॉमेंटमध्ये लिहा की तुम्ही कोणत्या प्रोडक्टमध्ये SIP करायला सुरुवात करणार आहात.